कलियुगामध्ये ज्याच्याकडे खूप धन आहे माणूस त्याला भाग्यवान म्हणतो. हीच आहे ना आपली भाग्यवंताची व्याख्या. ओ माझे गावकर, ए माझ्या ताईंनो सांगा ना मला, आपण भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे खूप धन आहे आपण त्याला भाग्यवान म्हणतो. बरोबर ना? झोपल्या का काय? तुम्ही आहेत ना जाग्या? ज्याच्याकडे खूप धन आहे आपण त्याला भाग्यवान म्हणतो. एखादा खूप दिसायला सुंदर आहे आपण म्हणतो भाग्यवान आहे. एखाद्याला एखादं पद आहे आपण म्हणतो तो भाग्यवान आहे. एखाद्याकडे खूप मोठं मनुष्यबळ आहे आपण म्हणतो भाग्यवान आहे. प्रचंड संपत्ती आहे आपण म्हणतो भाग्यवान आहे. ज्ञान आहे आपण म्हणतो भाग्यवान आहे. ही आपली भाग्यवंताची व्याख्या आहे. ज्याच्याकडे धन मान पान प्रतिष्ठा संपत्ती लौकिक सौंदर्य या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण भाग्यवान म्हणतो. बरोबर ना? मग मला सांगा, संपत्ती बळ मनुष्यबळ ज्ञान धन पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीमध्ये रावण कुठे कमी होता? वाजेगाव, रावण कुठे कमी होता? रावणाच्या बलाचा जर विचार केला तर 33 कोटी देवता एकट्या रावणानं बंदीशाळेमध्ये टाकले होते. म्हणजे ताकदीनं मोठा आहे. कैलास पर्वत हातात घेण्याची त्याची तयारी बळानं मोठा. रावणाच्या मनुष्य बलाचा जर विचार केला तर एकट्या राजा रावणाला 80,000 पत्न्या 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू. बेरीज तुम्हीच करा. एवढं एकट्याचं मतदान होतं. म्हणजे मनुष्य बळाना सुद्धा मोठा आहे. त्याच्या ज्ञानाचा जर विचार केला तर 4 वेद 6 शास्त्र त्याला मुखोद्गत आहेत. ज्ञानानंही मोठा आहे. त्याच्या संपत्तीचा जर विचार केला तर खरं सांगू रावणाची संपत्ती आपल्याला कळालीच नसती, पण आपल्या तुकोबारांचे उपकार आपल्यावरती. एक अभंगात महाराज सांगून गेले. ऐका म्हणतात की रावणाची संपत्ती किती होती. लंके माझी घरे किती ती ऐका सांगतसे संख्या जैशी तैशी. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची शब्द कोटी. 7 कोटी घर शुद्ध सोन्याची. वाजेगाव 7 कोटी घर शुद्ध सोन्याची. वर 10 बाय 10च्या रूम नाही, बंगलेचा बंगलेच, मोठ्या मोठ्या इमारती, अशी 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती. म्हणजे संपत्तीनं किती मोठा म्हणावा लागेल राजा रावण. हनुमानजीने जाळलं त्याच्यातलं बरंच, त्याचं जाळून टाकलं, शेपटीनं जाळून टाकलं सारं. आणि ते सारंच्या सारंच आता जर असतं ना तर लोकांनी वीट सुद्धा ठेवली नसती. कधी लंकेत जाऊन घेऊन आले असते कळलं सुद्धा नसतं. पण राजा रावणाला काही कमी नाही. धनानं मोठा, मानानं मोठा, पदानं मोठा, प्रतिष्ठेनं मोठा. काय कमी आहे? आपण तर म्हणतो ज्याच्याकडे खूप धन आहे, ज्याला खूप मान आहे, जो खूप सुंदर आहे, ज्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, मनुष्यबळ आहे, तो भाग्यवान आहे. मग रावणाकडे सारं होतं हे, मग तो भाग्यवान आहे ना? आहे का भाग्यवान? वाजेगाव त्याच्याकडे धनही आहे, त्याच्याकडे पदही आहे, त्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, त्याच्याकडे मान आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे मनुष्यबळ आहे, ज्ञान आहे. मग भाग्यवान आहे की नाही? जर एवढं सगळं असल्यानंतर रावण जर भाग्यवान ठरत असेल तर आपण आपल्या नातवाचं नाव रावण का ठेवत नाही? रावण चल भागवत कथेला, रावण चल कीर्तनाला. लाडानं रावण म्हणावं आपण आपल्या नातवंडाला. रावणाचं नाव कुणी ठेवत नाही का? चुकून एखादा आहे कुणी ते रावण? एवढी माणसं बसली, आहे का कुणाचं नाव रावण? तुमच्या गल्लीमध्ये, गावात, नातेवाईकात, तुमच्या मित्रपरिवारात कुठंच नाही रावण.
संपत्तीनं मोठा, ज्ञानानं मोठा, गुणानं मोठा, धनानं मोठा, मनुष्य बळानं मोठा, प्रतिष्ठेनं मोठा, पदानं मोठा, पण तरी त्याचं नाव सुद्धा ठेवत नाहीत. उलट विजयादशमीच्या दिवशी त्याचा पुतळा करून अजून जाळतात. का भाग्यवान नाही रावण? आणि आपणच भाग्यवान का आहोत? माझ्या ताई दादांनो, रावणाकडे सर्व काही होतं, पण रावणाच्या जीवनामध्ये साधूचा संग नव्हता. याला म्हणतात सत्संग. सारं होतं पण सत्संग नव्हता, म्हणून तो कमनशिबी ठरला. जे होतं ते बुडालं. आपल्याकडे रावणा एवढी संपत्ती नाही, काही हरकत नाही. रावणासारखं ज्ञान नाही, काहीच हरकत नाही. रावणा एवढं मनुष्यबळ नाही, काहीच हरकत नाही. रावणा एवढी संपत्ती नाही, धन नाही, ज्ञान नाही, गुण नाही, मनुष्यबळ नाही, मानपान आणि प्रतिष्ठा नाही, ताकद नाही, काहीच नाही, नसू द्या. पण आपल्या जीवनामध्ये सत्संग म्हणजे हेच कथा चिंतन आहे ना. कथा ऐकणं, सत्संग करणं, हे सत्संग आपल्या जीवनामध्ये आहे ना. आपण रावणापेक्षा भाग्यवान आहोत. खूप महान आहोत आपण. आपल्याकडे काहीच नाही लौकिक, पण चांगल्या विचाराची संगती आहे. आपण त्याही पेक्षा भाग्यवान आहोत. भाग्यवान आहात तुम्ही सर्वजण, की तुमचं भाग्य इथे घेऊन आलं तुम्हाला, आणि तुमच्या जीवनामध्ये आज कथा श्रवण करण्याचं परम भाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि पुण्य असल्याशिवाय माणूस या मंडपाच्या आत येऊ शकत नाही. पुण्य जर असेल तरच तुम्ही इथे बसणार. नाही तर बरेच जण मंडपाच्या दारापर्यंत आले, तिथून तिथेच वापस गेले, इकडे येऊ शकले नाही. का? पुण्य शिल्लक नाही. आज काही लोकांचं तर नशीब एवढं खराब असतं, 2 तास भांडण ऐकतील पण 3 तास कथा ऐकू शकत नाही. एका गृहस्थाला सांगितलं, चला म्हणे तात्या कथा ऐकायला चाला. तात्या म्हणले, अण्णा कथेत गेलं की झोप लागते. काय तुम्ही मला कथेला घेऊन जाता? अहो म्हणे, चला 3 तासात कथा पूर्ण होईल, चला 2च तास ऐका, त्यातला 1 तास तर गेलेला आहे आता सुरुवातीच्या भजनामध्ये. चला. नाही म्हणे, मी येऊ शकत नाही, मला शेतामध्ये उसाला पाणी भरायचंय. उसाला पाणी भरण्यासाठी खांद्यावर घोंगडी आणि हातामध्ये बॅटरी घेऊन निघाले तात्या, कारण वेळ संध्याकाळची होती कथेची. इकडे अण्णा चला चला म्हणून त्यांना सोडून दिला आणि निघाले कथेला. 2 तासाची 3 तासाची कथा पूर्ण झाली. अण्णा वापस निघाले घराकडे, पण रस्त्यात तात्या उभे होते. खांद्यावर घोंगडी तशी, हातात बॅटरी जशाचा तशी. अण्णांनी विचारलं, तात्या तुम्ही तर शेतात पाणी भरायला जाणार होतात ना, व तुम्ही इथेच उभे आहात? माझी कथा ऐकणं झाली, मी वापस निघालो, पण तुम्ही तर इथेच आहात, का नाही गेले शेतामध्ये? अहो म्हणे, काय सांगावं, निघालो होतो शेतात, पण इथं मला भांडणांचा आवाज आला. एवढी जोरात भांडणं लागली होती. भांडणं कोणाची पाहायला गेलो तर माझ्या जवळचे नातेवाईक निघाले. भांडणं मिटता ना, शांत झालो तरी त्यांचं भांडण पूर्ण होईना, आणि भांडण ऐकता ऐकता 3 तास कुणीकडे गेले कळालंच नाही मला. धड शेतही नाही, कथाही नाही, घर सुद्धा नाही, आणि आराम सुद्धा नाही. याचा अर्थ काय? यानं 3 तास भांडण ऐकली, पण 2 तासाची कथा ऐकली नाही. का ऐकली नाही? तर कथा श्रवण करण्यासाठी माझ्या दादांनो पुण्यच लागतं बरं. याला एवढं सहज घेऊ नका. पुण्याई शिवाय तुमच्या जीवनामध्ये सत्कर्म घडू शकत नाही. धार्मिक चिंतन घडण्यासाठी पुण्यच असावं लागेल. तुम्ही पुण्यवान आहात, तुम्ही भाग्यवान लोक आहात की तुम्हाला इथे हा सत्संग श्रवण करण्यासाठी मिळतोय. एकदा काही क्षण नामस्मरण करू, कथेला पुढे घेऊन जाऊ. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 हरे. भगवान परमात्माच्या पवित्र नाम संकीर्तनानंतर
कथेला पुढे घेऊन जाऊ. निर्भयपणे मनात कुठल्याच प्रकारचा संकोच न ठेवता ज्या माझ्या ताई आणि एक बाबा जे उभे राहून ज्यांनी स्वच्छंद आनंद घेतला त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. उभे राहून नाचले, आनंद घेतला. खरं तर परमार्थ क्षेत्रामध्ये स्वतःला विसरणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत विसरत नाहीत आपण स्वतःला तोपर्यंत त्याचा आठव होणार नाही आपल्याला. स्वतःला विसरलं की तो आठवतो. पण जोपर्यंत मी कुणीतरी आहे, मला लाज वाटते ग बाई, कोणी पाहिलं तर बंटीचे पप्पा काय म्हणतील मला, हे जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तुमचा मी जागा आहे. जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत तो येत नाही. तो येण्यासाठी विसरणं फार गरजेचं आहे. कारण गवळणी विसरल्या होत्या माझ्या ताईंनो, तेव्हा श्रीकृष्ण न बोलावता त्यांच्या घरी जात होता. देवाला का त्या निमंत्रण देत होत्या का आमच्या घरी चोरी करायला ये? नाही, निमंत्रण देत नव्हत्या. हा न बोलावता जात होता. का? त्या स्वतःला विसरल्या होत्या म्हणून तो येत होता. त्यानं यावं, त्याची अनुभूती व्हावी, त्याचा साक्षात्कार व्हावा, त्याची प्रचिती जाणावी आपल्याला, याच्यासाठी स्वतःला विसरलं पाहिजे. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, त्या विसरल्या होत्या स्वतःला. आपणही ज्या दिवशी विसराल ना त्या दिवशी माझे शब्द तुम्हाला आठवतील. अरे ताईने जे सांगितलं होतं ना तेच बरोबर आहे. विसरण्यात त्याचं स्मरण आहे आणि त्यातच खरा आनंद आहे. चला, सगळ्यांना भगवान परमात्माची सर्वांवरती असीम कृपा व्हावी एवढीच माझ्या कृष्ण कन्हैयांच्या चरणी प्रार्थना. कथेला पुढे घेऊन जाणार आहोत. आपण भागवताचं चिंतन करत आहोत. सुरुवातीला मी तुम्ही किती भाग्यवान आहात ते मी तुम्हाला सांगितलं. आता कथेला पुढे घेऊन जाते. आता शास्त्र ऐकत आहोत आपण भागवताचं. मग कशाला म्हणतात भागवत? वर्षानुवर्ष आपण भागवत ऐकत आलेलो आहोत. काय आहे भागवत? भागवत शब्दामध्ये 4 अक्षर आहेत. भा, ग, व आणि त. किती शब्द आहेत? 4. भागवत. तर या 4 शब्दांची फोड करू आपण. भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तरणे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या आधारे जीवन तरुण जाणे त्यालाच भागवत म्हणतात. समजलं ना? भक्ति, ज्ञान और वैराग्य, इसके आधार पर जीवन की नैया तर जाना, उसी को भागवत कहते हैं. त्यालाच तर भागवत म्हणतात. हे भागवत शास्त्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम ज्याच्यामध्ये आहे त्याला भागवत म्हणतात. ही भागवताची कथा आहे. कथा तिलाच म्हणतात. कुणाला म्हणतात कथा? खरं तर प्रत्येकाच्या मागे लागली व्यथा, त्यात ऐकावी कथा म्हणजे व्यथा संपेल आणि जीवन कथेसारखं सुसंगत होऊन जाईल. माझ्या ताई दादांनो ऐका, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं और जो व्यथा को ही मिटा देती है उसे तो कथा कहते हैं. तिलाच तर कथा म्हणतात जी जीवनाची व्यथा संपवते. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख, काही ना काही व्यथा लागलेली आहे. या जगामध्ये कोणी सुखी नाहीये, ना गरीब ना धनीवान, ना रंक ना राजा. प्रत्येकाच्या मागे काही ना काही चिंता, भय आणि दुःख लागलेलं आहे. या जगात सुखी कोणी? झोपल्या काका, ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे तो सुद्धा बेचैन आहे. ज्याच्याकडे काहीच नाही तो सुद्धा बेचैन आहे. या जगामध्ये प्रत्येक जीव दुःखांकित आहे.
जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया। पहा, वाटत असेल कुणाला ज्याच्याकडे मोठा थाट वैभव राज वैभव आहे तो सुखी आहे नाही, बरं कुणी सुखी नाही। जे अनवाणी पायानं रखरखत्या उन्हात अंगातून घामाच्या धारा वाहतात, पायाला चटके बसले, पोट उमडले, त्याला वाटतं मीच दुःखी आहे। तसं नाही, जो पायानं चालतोय तो सुद्धा दुःखी आहे आणि जो विमानात पळतोय तो सुद्धा दुःखीच आहे। वाह। राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो